रामकृष्ण हरी सर्वांना. तर आपण काल 1100 ओव्यांपर्यंत आपण वाचन केलं होतं आणि त्याच्या पुढच्या आता आज आपण ओव्या वाचूया 13व्या अध्यायातल्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. त्या आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझाची सद्गुरु ज्ञानेश्वराशी. रात्री आणि दिवसा कनका आणि कापूसा अपाडुका जैसा तैसाचे हा. देह तव पासाचे झाले हे कर्माच्या गुणी गुंतले. मग तसे साखी सदले जन्म मृत्यूच्या. हे काळा नाळाच्या कुंडली घातली लोणी याची उंडी. माशी पांखू पाखडली तव हे सरे. हे विपाये आधी पडे तरी भस्म होऊन एवढे. झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा. याच होय दोन्ही काजा तरी होय कुर्मीचा पुंजा. हा परिमाणू कपिध्वजा कश्मलोगा. या देहाची ये दशा आणि आत्मा तो येथायचा. पै नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे. सकाळुना निष्फळो अक्रियना क्रियाचळो. ऋषुना स्थूळो निर्गुणपणे. आभासुना निराभासो प्रकाशुना अप्रकाशो. अल्पना बहुवसो आरूपपणे. रीता न भरितु दयितुना सहितु रहितुना सहितु. मृत्युना अमृतो शून्यपणे. आनंदुना निरानंदो ऐकुना विभेदो. मोकळाना बद्धू आत्मपणे. येथुला तेथुला आयताने रचला. बोलिताना उगाला अलक्षपणे. सृष्टीच्या होण्याने रसे सर्व संहार नव्हेचे. आधी या दोहीचे पंचत्वतो. मवेनाच चर्चे वाडेना खांचे. विटेना वेचे अव्ययपणे. एवं रूपपै आत्मा देहीचे म्हणती प्रियोत्तमा. ते मठाकारे व्योमा नाम जैसे. तेसे त्याची अनुसुक्ती होती जाती देहाकृती. तो गेना सांडी सुमती तैसा तैसा. अहोरात्रे जैशी येथे जाती आकाशी. आत्मसत्य तैसी देही जाणा. म्हणून ये शरीरी काही करवी ना खरी. आयताही व्यापारी सच्चू नव्हे. या लागी स्वरूपे उन्हा पुरायांना घेते. हे असो तो निर्निपे देही देहा. यथा सर्वगतम सौक्ष्म्यादाकाशम नोपलिप्यते. सर्वत्रावस्थितो देह तथात्मा नोपलिप्यते. अगा आकाशके नाही हे नरगेचे गवणे ठाई. परी काहीसे नेई कही गादी जेना जैसे. तेसे सर्वत्र सर्वदेही आत्मा असो तुची असे पाही. संग दोषे एकेही लिप्तू नव्हे. पुढत येथे हेची लक्षण निरुते. ते जाणावे क्षेत्रज्ञा ते क्षेत्रविहीन. यथा प्रकाशयत्येकः कृत्सं लोकमिमं रविः. क्षेत्री तथा कृत्सं प्रकाशयति भारत. संसर्गे चेष्टी जे लोहे परिलोहे भ्रामक नोहे. क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडो. दीपकाची याची रहाटी वाहे घरीची. परिवेगळी कोडीची दीपा आणि हरा. काष्टांच्या पोटी वणी जसे किरटी. परिकाष्ट नोये या दिठी पाही जेगा. अषाढू नभा भाळा रवी आणि मृगजाळा. तैसाची हाई डोळा देखसी जरी. हे आघवेची असो ऐकू गगनोनी जैसा अर्को. प्रगटवी लोको नावे नावे. हे क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशको क्षेत्रभासा. यावर ते हे नपुसा शंका नेहा. क्षेत्रज्ञ योरे ममंतरम ज्ञानचक्षुषा. भूतप्रकृती मोक्षम क्षये विदुर्यांती न ते परम. शब्दतत्व सारज्ञा पै देखणी त्याची प्रज्ञा. जे क्षेत्रज्ञा अपाडू देखे. या दोहीचे अंतर देखावया चतुर. ज्ञानियांचे द्वार आराधितले. याची लागी सुमती जोडीते शांती संपत्ती. शास्त्रांची दुपती पोचती घरी. योगाची आकाशा वळगी जे ओढाची दिवसा. याची आशा पुरुषांसिगा. शरीरादी समस्त मानिताचे तृणवत. जीवे संतांचे होत वाहन धरू. ऐसेसी या परी ज्ञानाशी या बरोबरी. करून या अंतरी निरुते होता. मग क्षेत्रज्ञ क्षेत्राचे जे अंतर देखती साचे. ज्ञानी उन्मेकतयाचे वाळू आम्ही. आणि महाभूतादिकी प्रभिदेले अनेकी. पसरलिसे लटगे प्रकृती जे हे शुकनळिका न्याये न लगती लागले आहे. हे जैसे तैसे होय ठाऊये जया. जैसी माळा ते माळा ऐसे जी देखी जे डोळा. सर्पवृद्धी
सर्पबुद्धी टवाळा उक्ती होणी का शुक्ती वेशुक्ती हे सासवय प्रतिती रूपे क्षीर झालते जाऊन या ऐसी वेगळी वेगळेपण प्रकृतीचे अंतकरण देखते ते मी म्हणा ब्रह्म होती जे आकाशाहून वाढ जे अव्यक्ताची पैलकड जे भेटली या पडापाड पडवून येते आकारू जे तसरे जीवत्व ते ठेविरे द्वैत चेतनुरे अद्वैजे ते परमतत्व पारहा होती ते सर्वथा जे आत्मानात्मव्यवस्था राजहंस ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे तया पांडवा उगा नादिथला जीवा जीवाचिया एर कळशीचे एरी रिष विजय ज्या परी आपण पेतया हरी दिसले तैसे आणि कोणा देता कोण तो नर ऐसा नारायण वरी अर्जुना ते कृष्ण हा मी म्हणे परी असो ते नाथले न पुस्तका मी बोलिले किंबहुना दिदले सर्वस्व देवे ही तो पार तुझी मनी अजूनी तृप्ती न मनी अधिकाधिक अवतानी वाढवितो असे स्नेहाची या बरोबरी आंबुथीला दीपुसे थोरी चाड अर्जुना अंतरी परिसता देसे तेचा सुवर्ण उधारे रसज्ञानी जेवणारी मिळती मग अवतरी हात जायचा तेसे जी होते देवा तया अवदानाची अलगवा पाहता व्याख्यान चढेले थांबा चौगुणेवरी सुवाये मेघू सामरे जैसा चंद्र सिंधू भरे तैसा मातुला रस अधुरे श्रोत यांचेने आता आनंदमय आघवे विश्वकीचेले देवे ते राये परिसावे संजय म्हणे एवं जे महाभारती श्री व्यासे अपरांतपती भीष्म परवेशांती म्हणतील कथा तो कृष्ण अर्जुन संवादू नागरी बोली विषेदू सांगून लावू प्रबंधू ओवी येईसा नुसदीची शांती कथा आणि जैल कीरवा कथा जे शृंगाराच्या माथा पाया ठेवते शांती कथा पाया ठेवते दाऊ वेलाय देशी नवी जे साहित्य ते उजावी अमृता ते चुकी ठेवी गोंडी सपणे बोल ओलावते निगुणे चंद्रसी घे उमाने रसरंगी भुलवणे नादुलोटी खेचराची आई मना आणि सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी जोडे तैसे वाजविला असं विस्तारू गीता तैसे विश्वभरू आनंदाचे अबारू मांडू जगा पिटोरी एकाची वाणी हो काना मनाची जिनी देखो आवडे देखाने ब्रह्मविद्येची दिसो परत वडोळा पाहू सुखाचा सोहळा देवो महाबोध सुकाळा माझे विश्व हे निफजेला आता आघवे ऐसे बोली जेल वरवे जे आदिशीला असे परमदेवे निवृत्तीने म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लेष खोदा खोदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथादासी हा ठावरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री गुरुराया तेने जी कृपा सहाये मी बोले ते तुले सामाये आणि तुमचेही सभेला हे गीता म्हणून वरी तुम्हा संतांचे पाये आणि मी पातुलो आहे म्हणून नो हे आटोकूक आहे प्रभू काश्मीरी मुखे नोपजे हे कौतुके नाही उणे सामुद्रिके लक्ष्मीचे तैसी तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी या लागे नवरसी वरुषे नमे किंबहुना आता देवा अवसरू मज द्यावा ज्ञानदेव म्हणे वरवा सांगेन ग्रंथ आता आपल्या 13व्या अध्यायातील 1169 ओळांचं वाचन झालंय. आता आपण त्यांचा मराठी अर्थ बघू. रात्र व दिवस, सोने व कापूस यामध्ये जितके अंतर आहे तसेच असदृश्य आत्मा आणि देह यामध्ये आहे. हा देह तर पंचमहाभूतांचा बंध आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे. जन्ममृत्यूच्या साकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे. कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे. माशी आपले पंख फडफडावते तितक्या कालातच हा देह नाश पावतो. हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते. वरील या दोन परिणामांना जर तो चुकला तर तो देह किड्यांचा ढीव होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे. या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावतः नित्य व सिद्ध आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोकडा नाही किंवा लट्टही नाही. तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्य नाही.
तो प्रकाशयुक्त नाही किंवा प्रकाशरहित नाही, थोडा नाही अथवा पुष्कळ नाही. तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने सहित नाही. तो प्रकट साकार नाही अथवा अप्रकट निराकार नाही. तो आत्मा असल्यामुळे आनंद सुख नाही अथवा आनंदरहित दुःख नाही. तो एक अथवा नाना प्रकारचा नाही. तो मुक्त नाही अथवा बुद्ध नाही. तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही अथवा तितका नाही. स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही. बोलणारा नाही अथवा मुका नाही. सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संवाद झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा आहेपणाचा व नाहीपणाचा लयस्थान आहे. तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही व खर्चही होत नाही. हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणल्यासारखे आहे. त्याप्रमाणे त्याच्या अखंड असल्यावर देहाचे आकार होतात व जातात. पण अर्जुना, तो आत्मा देहाकृती घेत नाही अथवा टाकीत नाही, तर जसाच्या तसा राहत असतो. आकाशामध्ये असे दिवस व रात्र येतात व जातात, त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात व जातात असे समज. म्हणून या शरीरात आत्मा काही करत नाही व करवित नाही व सहज घडून येणाऱ्या व्यापाराच्या ठिकाणी तो व्यापार मी केला असे म्हणत नाही. याकरिता तो आत्मस्वरूपाने उणेपणास अथवा पुरेपणास वश होत नाही. हे असो, तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्म तत्वामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामध्ये स्थित असला तरी लिप्त होत नाही. अर्जुना, आकाश कोठेही नाही व हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही. परंतु ज्याप्रमाणे जे आकाश कशानेही न व कधीही लिप्त होत नाही, तसा आत्मा सर्वत्र देहात आहेच आहे. परंतु पहा, तो एकही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही. येथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे असे वारंवार जाणावे. ते हे की शरीरस्थ आत्म्याला देहादी संघात रहित असा ओळखावा. हे भारता, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगताला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकटा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. लोहचुंबक हा आपल्या संसर्गाने लोखंडाला हलवितो, पण लोहचुंबक हा लोखंड नाही. तसे क्षेत्र, देह व क्षेत्रज्ञ आत्मा यामध्ये अंतर आहे. दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार चालवते, परंतु दिवा व घर यात स्वभावतः अतिशय अंतर आहे. अर्जुना, काष्ठाच्या पोटात अग्नी आहे, पण अग्नी काही काष्ठ नाही. या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक समजावा. आकाश व ढग अथवा सूर्य आणि मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच देह आणि आत्मा यातील भेद जर तू बुद्धीच्या डोळ्याने पाहशील. हे सर्व राहू दे. आकाशातून जसा एकटाच सूर्य वेळोवेळी दररोज त्रैलोक्य प्रकाशित करतो, त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला प्रतीतीला प्रकाशक आहे. या उपर आता या संबंधाने काही विचारू नका व शंका घेऊ नका. याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूताच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष म्हणजे तिचे मिथ्यात्व अथवा अनात्मतत्व जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात. हे शब्दांच्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धी डोळस की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील फरक पाहते. या दोन्हींचे अंतर समजण्याकरिता चतुर पुरुष ज्ञानी पुरुषाची सेवा करतात. चांगल्या बुद्धीचे लोक याचकरिता शांतिरूप संपत्ती मिळवतात व शास्त्ररूपी दुसऱ्या गायी घरी पोहोचतात. योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना याच्या क्षेत्रज्ञातील अंतर समजण्याच्या आशेने करावे लागते. शरीरातील सर्व गोष्टी तृणवत मानतात व जीवाभावापासून संतांचे जोडे उसळणारे होतात. मग अशा प्रकाराने ज्ञानाकरिता साह्यास करून अंतःकरणात स्थिर होतात. मग देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात, त्यांचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू. आणि पंचमहाभूतादी अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्या प्रकृती पसरली आहे, ती प्रकृती शुकनलिकान्यायाप्रमाणे वास्तविक जीवात्म्याला चिकटलेली नसतानाही चिकटलेल्यासारखी दिसते. हे तत्व जसे आहे असेच त्याला ठाऊक आहे. ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पाहतो अथवा शिंपेवर
भासलेल्या रूपाची भ्रांती जाऊन शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा, त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृतीला वेगळेपणाने आणि अंतःकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात, असे मी श्रीकृष्ण म्हणतो. जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे व जे ब्रह्म प्रकृतीरूप नदीच्या पलीकडचा काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्यावरू देत नाही, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही, असे जे एकाकी आहे. अर्जुना, असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष, अनात्मा व आत्मा या विचाराने वेगळे जगण्यात राजहंसाप्रमाणे असतात, ते पूर्णपणे होतात. संजय धृतराष्ट्रास म्हणतो, महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास असा हा प्रकृती पुरुष विचाराचा सर्व हिशोब दिला. ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसऱ्या घागरीत सर्व ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपला बोध त्या अर्जुनाला दिला. आणि कोण कोणाला देणारा आहे, कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हा नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश आहेत. होत याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन, मी हा श्रीकृष्ण आहे असे अध्याय 10 श्लोक 37 मध्ये श्रीकृष्ण म्हणालेही. परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलतो आहे, फार काय सांगावे. श्रीकृष्णाने आपले सर्वस्व अर्जुनाला दिले, तथापि तो अर्जुन मनामध्ये तृप्ती मानित नव्हता, तर उलट अधिकाधिक ज्ञानश्रवणाची इच्छा वाढीत होता. भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली. जेथे उत्तम स्वयंपाकीन असून तीच उदार वाढणारीही आहे व रसमर्मज्ञ असे जेवणारे भोगते मिळाले आहेत, तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो, महाराज, तसे श्रीकृष्ण झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची विशेष टवटवी उत्सुकता पाहून व्याख्यानास चौपटीपेक्षा जास्त जोर आला. अनुकूल वाऱ्याने पाऊस पडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्याच्या अर्जुनाच्या ऐकण्याच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरीतपणास भरते आले आहे. संजय म्हणतो, आता देवाकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, ते महाराजांनी धृतराष्ट्रांनी राजांनी ऐकावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतातील भीष्म पर्वामध्ये शांतरसाने भरलेली कथा सांगितली. तो श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट सांगून दाखवू. केवळ शांतरसाची कथा शब्दांनी सांगितली जाईल, परंतु ती शृंगार रसावर ताण करेल अशी सांगितली जाईल. ज्या रीतीने देशी भाषा अलंकाराला सजवेल व अमृताला आपल्या गोडेपणाने मागे सारेल, अशा रीतीने अपूर्व सुंदर मराठी भाषा उपयोगात आणून माझे शब्द त्यांची शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्यावर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगांच्या मोह क्षतीने नादब्रह्मास लोपवतील. सुषाच्छादी अज्ञानी योनी आहेत, पण त्यासही माझे शब्द सत्वगुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंतःकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल. याप्रमाणे वाणीच्या विलासावर विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. आत्मानात्म विवेकाचा कमीपणा नाहीसा होवो, कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक होवो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येचे खान बघता येवो. परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो, सुखाचा उत्सव उदयास येवो व सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. श्रेष्ठ देव जे निवृत्तीनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे वर सांगितलेले सर्व आता घडून येईल असे मी चांगले बोलेन. एवढ्याकरिता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीताग्रंथातील प्रत्येक पदार्थ अर्थ स्पष्ट करून सांगेन. माझ्या श्रीमंत गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केले आहे. महाराज, त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळीमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. शिवाय तुम्हा संतांच्या चरणाजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण राहिली नाही. महाराज, सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही व तसेच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो. त्याचप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली, म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन. फार काही सांगावे. देवा श्री गुरुराया, मला बोलण्याला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर इथं आपला अध्याय 13च्या
1169 ओव्यांचं मराठीत वाचन झालं आहे. अध्यायाची समाप्ती करूया आपण. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे प्रकृतिपुरुषविवेकयोगी नाम त्रयोदशाध्याय श्लोक 34 ओव्या 1169. ओम श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. आपला आज 13वा अध्याय समाप्त झाला आहे वाचून. झालेली माऊलींची सेवा, माऊलीच्या समाधीवर आता आज अर्पण करूया आणि सेवेला स्वल्प